नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इंजिनिअरिंग मेकॅनिक्समधली पुढची कन्सेप्ट पाहणार आहे। तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण न्यूटनचे 3 लॉ बघणार आहे। न्यूटन्स लॉज ऑफ मोशन। तर त्याच्यामधला पहिला लॉ आपण पाहूया, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन। न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन। न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन। तर त्याच्या आधी आपण सुरुवात करूया बॉडीपासून। सपोज अशी बॉडी आहे, रेस्ट कंडिशनला सपोज ही बॉडी आहे। तर ही बॉडी आता बॉडीच्या 2 स्टेट असतात। कोणती युनिव्हर्समधली बॉडी घ्या तुम्ही, त्याच्या 2 स्टेट असतात। एकतर रेस्ट कंडिशनमध्ये ती बॉडी असते किंवा एकतर ती मोशनमध्ये असते। सपोज ही बॉडी रेस्ट कंडिशनमध्ये आहे, या बॉडीचं मास आहे m आणि बॉडी रेस्ट कंडिशनला आहे। तर या बॉडीची स्टेट चेंज करायची असेल तर काय करावं लागेल? स्टेट चेंज करायची आहे म्हणजे रेस्ट कंडिशनला जी बॉडी आहे स्टेशनरी आहे ती मोशनमध्ये आणायची आहे, किंवा मोशनमध्ये असेल तर ती स्टेशनरी करायची आहे बॉडी, त्याला म्हणायचं स्टेट चेंज। स्टेट चेंज जर करायची असेल तर काय करावं लागेल? या बॉडीला काहीतरी मला अप्लाय करावं लागेल ना, ही बॉडी ढकलावी लागेल ना। रेस्ट कंडिशनमध्ये आहे, स्टेशनरी बॉडी आहे, ती जर पुढं मोशनमध्ये घालवायची असेल तर मला ढकलावी लागेल ती बॉडी, किंवा इकडून ओढावी लागेल। म्हणजे काहीतरी समथिंग मला काहीतरी अप्लाय करावं लागेल, एक्सटर्नल एजन्सी। याला मी एक्सटर्नल एजन्सी असं म्हणतो। ही एक्सटर्नल एजन्सी मला अप्लाय करावी लागेल, त्यावेळेस ही स्टेशनरी असलेली बॉडी मोशनमध्ये येईल, किंवा या बॉडीला जर मोशन असेल तर ती बॉडी थांबेल किंवा स्पीड कमी होईल, व्हेलॉसिटी कमी होईल। मग हे सगळं करायचं असेल तर मला पाहिजे एक्सटर्नल एजन्सी। हेच न्यूटननं त्याच्या पहिल्या लॉमध्ये सांगितले मोशनच्या। सो न्यूटनचा पहिला लॉ काय आहे? बॉडी रिमेन्स in a state of rest, or in motion, or in uniform motion in straight line, unless it is acted upon by some external agency, सो हा आहे न्यूटनचा फर्स्ट लॉ ऑफ मोशन, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन। आता यामध्ये काय सांगितले? बॉडी रिमेन्स इन अ स्टेट ऑफ रेस्ट ऑर इन मोशन इन अ स्ट्रेट लाईन। म्हणजे रेस्टमध्ये असलेली बॉडी रेस्टमध्येच राहते, आणि मोशनमध्ये असलेली बॉडी कायमस्वरूपी मोशनमध्येच राहते। हे पण कधी? जोपर्यंत आपण काही एक्सटर्नल एजन्सी अप्लाय करत नाही तोपर्यंत। म्हणजे ही बॉडी जर इथंच पडून ठेवायची असेल तर त्याच्यावर काही अप्लाय करायचं नाही। ज्यावेळेस अनलेस इट इज ॲक्टेड अपॉन बाय सम एक्सटर्नल एजन्सी, मग ही एक्सटर्नल एजन्सी आपण अप्लाय केली की या बॉडीची स्टेट चेंज होणार। सपोज मोशनमध्ये एखादी बॉडी आहे, त्याच्यावर एक्सटर्नल एजन्सी अप्लाय केली की त्या बॉडीची स्टेट चेंज होणार। हाच न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन आहे, की एक्सटर्नल कोणत्याही बॉडीची स्टेट चेंज करायची असेल तर त्याच्यावर एक्सटर्नल एजन्सी अप्लाय करावी लागते, आणि या एक्सटर्नल एजन्सीलाच फोर्स असं म्हणायचं। म्हणजे न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन आपल्याला फोर्सची डेफिनेशन देतो। मग फोर्स म्हणजे काय? ॲन एक्सटर्नल एजन्सी विच चेंजेस ऑर टेंड्स टू चेंज द स्टेट ऑफ बॉडी, किंवा स्टेट ऑफ रेस्ट ऑर मोशन ऑफ अ बॉडी इज कॉल्ड ॲज फोर्स। म्हणजे न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन आपल्याला फोर्सची डेफिनेशन देतो। आता ही एक्सटर्नल एजन्सी किंवा हा फोर्स, आता बघा ही बॉडी, या बॉडीची स्टेट चेंज करण्यासाठी ही एक्सटर्नल एजन्सी गरजेची आहे। म्हणजेच फोर्स काय करतो? बॉडीची स्टेट चेंज करतो।
म्हणजे स्टेशनरी असलेली बॉडी मोशनमध्ये आणि मोशनमध्ये असलेली बॉडी स्टेशनरी करण्यासाठी हा फोर्स गरजेचा आहे. सपोज ही बॉडी मोशनमध्ये आहे आणि या बॉडीची व्हेलॉसिटी आहे v, इकडून इकडं बॉडी सपोज मूव्ह होते. या बॉडीची व्हेलॉसिटी आहे पहिल्यांदा u आहे सपोज u. आता एक्सटर्नल एजन्सी अप्लाय केली की काय होईल, एकतर त्या बॉडीची व्हेलॉसिटी कमी होईल किंवा बॉडीची व्हेलॉसिटी इन्क्रीज होईल, म्हणजे व्हेलॉसिटी चेंज होते. सो ही एक्सटर्नल एजन्सी व्हेलॉसिटी चेंजसाठी सुद्धा महत्त्वाची आहे. इट इज इम्पॉर्टंट फॉर व्हेलॉसिटी चेंज. डायरेक्शन चेंज करायची असेल त्या बॉडीची तरी सुद्धा ही एक्सटर्नल एजन्सी महत्त्वाची आहे. चेंज इन डायरेक्शन, डायरेक्शन चेंज करायची असेल तरी सुद्धा एक्सटर्नल एजन्सी महत्त्वाची आहे. त्यानंतर मोमेंटम बॉडीचा चेंज करायचा असेल, व्हेलॉसिटी चेंज झाली की मोमेंटम चेंज होणार आहे. मोमेंटम सुद्धा बॉडीचा चेंज करण्यासाठी एक्सटर्नल एजन्सी गरजेची आहे. ॲक्सेलरेशन प्रोड्यूस करायचं असेल तरी सुद्धा ही एक्सटर्नल एजन्सी पाहिजे. आता व्हेलॉसिटी चेंज झाली म्हणजेच बॉडी ॲक्सेलरेट झाली किंवा रिटार्ड झाली, तर ॲक्सेलरेट करण्यासाठी किंवा रिटार्ड करण्यासाठी सुद्धा एक्सटर्नल एजन्सी गरजेची आहे. तर हा होता न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. मित्रांनो, आता न्यूटनचा सेकंड लॉ आपण बघूया. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. आधी पहिला लॉ आपण बघितला, आता दुसरा लॉ. तर न्यूटन सेकंड लॉ आपल्याला काय सांगतो, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, the rate of change of momentum is directly proportional to impressed force, is directly proportional to the impressed force, directly proportional to the impressed force, directly proportional to the impressed force, and takes place in the direction in which the force acts, The rate of change of momentum is directly proportional to the impressed force. म्हणजे त्या बॉडीवर जे आपण एक्सटर्नल एजन्सी म्हणजेच फोर्स अप्लाय केलाय त्या फोर्सच्या डायरेक्शनमध्ये मोमेंटम चेंज होतो आणि तो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम त्या फोर्सला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, असा न्यूटनचा सेकंड लॉ आहे. आता आपण एक बॉडी घेऊया, त्या बॉडीचं मास आहे m इज अ मास ऑफ बॉडी आणि a आहे ॲक्सेलरेशन ऑफ अ बॉडी, आहे आणि u सपोज आहे व्हेलॉसिटी ऑफ बॉडी, इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ बॉडी. इनिशियल व्हेलॉसिटी सपोज आहे u, हे ॲक्सेलरेशन आपण नंतर बघू. u इज सपोज इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ अ बॉडी. आता मोमेंटम म्हणजे काय असतं, तो इनिशियल मोमेंटम आपण घेऊया. इनिशियल मोमेंटम ऑफ अ बॉडी इज इक्वल टू मास इंटू इनिशियल व्हेलॉसिटी. सो हे काय येणार, m इंटू इनिशियल व्हेलॉसिटी आहे u, m इंटू u. सपोज बॉडीवर आपण एक्सटर्नल एजन्सी अप्लाय केली, फोर्स अप्लाय केला, त्यामुळे बॉडी काय झाली, ॲक्सेलरेट झाली आणि त्यामुळे व्हेलॉसिटी चेंज झाली, u प्लस du एवढी व्हेलॉसिटी चेंज झाली. चेंज इन व्हेलॉसिटी चेंज झाली. सपोज u2 किती झाली, परत पुढं u प्लस du झाली. त्यामुळं फायनल मोमेंटम काय होणार, चेंज होणार. फायनल मोमेंटम पण इन्क्रीज होणार. सो फायनल मोमेंटम इज इक्वल टू मास m इंटू u प्लस du. हे झालं फायनल मोमेंटम. आता आपल्याला पाहिजे चेंज ऑफ मोमेंटम. सो चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू चेंज ऑफ मोमेंटम काय येणार, फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. सो फायनल आहे m u प्लस du मायनस इनिशियल आहे m इंटू u.
सो यम हे यू यम ना आतमध्ये मल्टिप्लाय करतो. सो यम इंटू यू प्लस यम इंटू हे डी यू आणि हे मायनस यम यू. सो प्लस यम यूला मायनस यम यू काय होणार, कॅन्सल होणार, राहणार काय यम डी यू. सो चेंज इन मोमेंटम काय आलं यम इंटू डी यू. आता आपल्याला पाहिजे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. सो देअरफॉर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू, आता यम डी यू आणि रेट ऑफ चेंज म्हणजेच काय डी टीनं डिवाइड करायचं. चेंज इन टाइम, रेट ऑफ चेंज म्हणजे चेंज इन टाइम, रेट म्हणजे चेंज इन टाइम. सो यम डी यू बाय डी टी. यम कॉन्स्टंट असतं, मास कोणत्याही बॉडीचं कॉन्स्टंट राहतं. चेंज काय होणार आहे फक्त वेलॉसिटी डी यू बाय डी टी. सो दिस इज अ चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. डी बाय डी टी ऑफ वेलॉसिटी, change in velocity with respect to time is nothing but acceleration A. Therefore, rate of change of momentum is equal to mass into acceleration. आता हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे फोर्सला. फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m into A. लॉ काय सांगतो आपल्याला, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इम्प्रेस्ड फोर्स. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इम्प्रेस्ड फोर्स. म्हणजे हे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम आलं, दिस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इम्प्रेस्ड फोर्स. आता याच्या जागेवर प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतला पाहिजे, तो मी घेतो लॅम्बडा, लॅम्बडा इंटू एम ए. सो हे आहे फोर्सचं इक्वेशन. म्हणजे न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन आपल्याला काय देतो, फोर्सचा फॉर्म्युला देतो. आता सपोज मास बॉडीचं 1 kg घेतलं, मास जर 1 kg घेतलं, फोर्स 1 न्यूटन घेतला आणि ॲक्सेलरेशन 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर असेल तर लॅम्बडा हा कॉन्स्टंट काय येतो 1. त्यामुळे हे 1 इथं टाकलं तर फोर्सचा फॉर्म्युला काय येतो पुढं, एफ इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. फोर्स इज इक्वल टू एम इंटू ए. सो न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन आपल्याला फोर्सचा फॉर्म्युला देतो. आता न्यूटनचा तिसरा लॉ बघूया. सो आता न्यूटनचा तिसरा लॉ आपण बघूया. न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन अतिशय सोपा आहे. न्यूटनचा पहिला लॉ आपल्याला काय देतो, फोर्सची डेफिनेशन देतो. न्यूटनचा सेकंड लॉ आपल्याला फोर्सचा फॉर्म्युला देतो. तसंच न्यूटनचा तिसरा लॉ ही अतिशय महत्त्वाचा आहे. न्यूटनचा थर्ड लॉ काय सांगतो, फॉर एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. फॉर एव्हरी ॲक्शन, for every action there is equal and opposite reaction. इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन हा न्यूटनचा थर्ड लॉ आहे. म्हणजे एक साधं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं, सपोज तुमचा एखादा ओळखीचा आहे आणि त्याला तुम्ही जोरात कानाखाली वाजवलं, तो काय करेल, समोरून सहन करेल का, आजकाल कोण सहन करत नाही. तो डबल तेवढ्याच ताकदीनं तुमच्या कानाखाली वाजवेल. ओके, म्हणजे तुमच्याकडून कोणती ॲक्शन झाली तर त्याला समोरून रिॲक्शन मिळतेच. हा न्यूटनचा थर्ड लॉ आहे. मग आता एखादी बॉडी सपोज सरफेसवर आहे, सपोज ही बॉडी आहे सरफेसवर, तर या बॉडीचं वेट काय आहे डब्ल्यू, हे खाली ॲक्ट होत असतं. मग या बॉडीकडून या सरफेसवर जर काही ॲक्शन लागत असेल, मग ती ॲक्शन कोणती तर वेट. या बॉडीकडून या सरफेसवर वेट ही ॲक्शन लागते. मग त्या सरफेसकडून सुद्धा बॉडीवर काहीतरी ॲक्शन लागते आणि ती इक्वल असते आणि अपोजिट असते. म्हणजे जेवढं वेट लागले तेवढीच रिॲक्शन सरफेसकडून सुद्धा बॉडीवर लागणार आहे. खालून इथून ती मी इकडं दाखवतो. जेवढं वेट बॉडीचं सरफेसवर ॲक्ट होणार आहे तेवढीच बॉडीकडून रिॲक्शन त्या सरफेसकडून रिॲक्शन त्या बॉडीवर ॲक्ट होणार आहे. त्याला मी यन असं नाव दिलं, नॉर्मल रिॲक्शन. आणि त्या रिॲक्शनची डायरेक्शन अपोजिट आहे. ॲक्शन तुमची डब्ल्यू डाऊनवर्ड आहे, त्याला अपोजिट डायरेक्शनमध्ये रिॲक्शन ॲक्ट होणार आहे आणि ती डब्ल्यू एवढीच असणार आहे. म्हणजे डब्ल्यू जर 100 न्यूटन असेल
तर ही नॉर्मल रिॲक्शनसुद्धा 100 न्यूटनच असणार. हा आहे न्यूटनचा थर्ड लॉ ऑफ मोशन. सिम्पल. म्हणजे एखादं पुस्तक जर तुम्ही टेबलवर ठेवलं असेल तर पुस्तकाकडून या टेबलवर ॲक्शन होणार आहे, पुस्तकाचं वेट ॲक्ट होणार आहे टेबलवर. तशीच टेबलकडून सुद्धा या पुस्तकावर काही रिॲक्शन ॲक्ट होणार आहे, ती त्या पुस्तकाच्या वेट एवढी असणार आहे. तुम्ही जमिनीवर चालताय, तुमच्याकडून सरफेसवर ॲक्शन होते, तुम्हाला सुद्धा जमिनीकडून किंवा ग्राउंडकडून सरफेसकडून तुमच्या बॉडीवर सुद्धा रिॲक्शन ॲक्ट होते. अशी युनिवर्समधली कोणतीही बॉडी घ्या, प्रत्येक बॉडीसाठी हा लॉ लागू होतोय. ओके. तर हा आहे न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. या लॉचा सुद्धा उपयोग आपण पूर्ण मेकॅनिक्समध्ये, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्समध्ये करणार आहे, ॲक्शन आणि रिॲक्शन दाखवण्यासाठी किंवा फ्री बॉडी डायग्रॅम दाखवण्यासाठी. सो पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण भेटूया नेक्स्ट कन्सेप्ट घेऊन. तोपर्यंत थँक्यू.